धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार म्हणून तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी. वकाच्या ढुंगान मिळे चिंधी. सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी. वकाच्या ढुंगान मिळे चिंधी. भगवान, हाच न्याय आहे का? खरे सेवा करणारे त्यांना वस्त्र सुद्धा पुरं मिळालं नाही. खरे सेवा करणारे आणि आज सुद्धा तसंच आहे महाराज. ज्यांनी संप्रदायामध्ये एवढी सेवा आहे, ज्यांनी संप्रदायामध्ये केलेली साधना आहे, ती माणसं अजूनही मागच आहेत. आणि चाटाड चुटाड हाणणारेच गडी पुढे निघाले. हा, समाज मूर्ख झालाय. संप्रदायामध्ये ज्यांनी आयुष्य घालवलं, संप्रदायाच्या चाकुरीत पारमार्थ केला, प्रत्येक वारीला हजर आहेत, नियमात जीवन आहे. बाहेर कधी खाल्लं पण दाब्याव खाणाऱ्या गड्यांना लोक म्हणतात. अरे दाब्याव खाणाऱ्या गड्यांचं ऐकून ते गडी तुम्हाला सुद्धा नरकात घेऊन जातील. घोसडीचे हा सोपं नाही ते. नियम नाही, परंपरा नाही. फोन केलं की पहिलं सांगणार मग ते बाकी म्हणजे जाणारा पैसाही अनाठाई जाणारे आणि तिथं दिलेला वेळही अनाठाई जाणारे. परंपरा जरा कीर्तनाची अशी हा कळत असलं तर बघा. कीर्तन सुद्धा कोणाची ऐकावत याला सुद्धा नेम आहे. त्याची सांगणे एवढी लायकी पाहिजे, त्याची साधना पाहिजे, वय पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. जरा संप्रदायात म्हणून चांगल्याच ऐकावं लागतं. म्हणून आपल्यालाही नेम कळावात ना. एक तर कीर्तनामध्ये भक्ती सांगावा, ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं. कळतं का? भक्ती, ज्ञान, वैराग्य तीन गोष्टी सांगावे. सांगत असताना तुमच्याकडे प्रत्येक तुम्ही कथा सांगा, कुठला चिंतन सांगा, तुमच्याकडे पुरावा पाहिजे. एकतर प्रमाण पाहिजे, ओवी पाहिजे, नाही तर श्लोक पाहिजे. तिसरं कारण सांगतो, चरित्र सांगायचं तर एक तर देवाचं सांगायचं, नाही तर भक्ताचं सांगायचं. दुसरं कोणाचं सांगायचं नाही. एक होता राजा, एक होता प्रधान. कशाला जग मारा आणतोय राजा आणि प्रधान इकडे कीर्तनात? पुराण कमी आहे का तुला? तुझं आयुष्य गेलं तर तुला सगळे पुराण वाचणं नाही व्हायचं एवढे. राजन प्रधान कशाला आणतो इकडं? हे तिकडं दुसरीकडे सांगायच्या गोष्टी आहेत कीर्तनातल्या. नाही, देवाचं चरित्र, संताचं चरित्र, भक्ताचं चरित्र सांगावं. भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगावं. प्रमाण, ओवी, श्लोक सोडून काही बोलू नये. ही वारकरी संप्रदायाची चाकुरी आहे. विठाला कधी कधी असं असतं, पत्रिका बघितली की गावाचं अवसान कळतं. पत्रिका बघितली की गावाचं अवसान कळतं. म्हणजे पैशाचं नाही म्हटलं मी, बुद्धीची पातळी कशी येते त्याच्यावरच कळतं. ते त्याच्यावरच कळतं की यांची उंची कुठपर्यंत आहे परमार्थाची, का नुसते का पडदा असेल. लगेच कळतं ते. त्याला वेगळं सांगावं लागत. काय काय म्हणतात, नाही महाराज बस नव्हतं, पण ते गाववाल्याला त्याला काय परमार्थाची अक्कली. तुम्ही सांगायचं ना की असं चालत नाही बा, भंगार भुंगार निटुब्यातलं लागतं, असं सांगितलं पाहिजे ना. त्यांना काय कळल? त्याच्या काय गळ्यात माळे, तो काय वारीला आलाय, पारायण घडलंय, त्याला काय कळतंय? त्याने युट्यूबला ऐकलं. चांगलंय, घे कुळाच्या उद्धाराला तुझ्या. विठाला काय चालला होता विषय आपला? कधी आले महाराज? पाहिलंच नव्हतं. विठाला सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी. जनाबाई त्यावेळेलाही सांगते,
खरे सेवा करणारे त्यांना वस्त्र सुद्धा मिळालं नाही. याचा अर्थ न सेवा करणारेच मेवा हाणतात, सेवा न करणारेच मेवा हाणतात. हे तेव्हापासून पद्धती. खरे सेवा करणारे, पण एक लक्षात ठेवा, ते लौकिकात वाढलेले नसतील, पण देवाजवळ त्यांना तेवढं अधिकार आहे. विद्वानात त्यांना परंपरेच्या माणसात तेवढा अधिकार आहे. तिथं बाकीच्याला नसतो ना. जनाबाई म्हणते सांग, त्यांना पुरेसं वस्त्र सुद्धा मिळालं नाही. कोणाला? सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी, तेवढं सुद्धा मिळालं नाही. काय? कोण? शुकाचार्य. कोण होते ते? 12 वर्ष आईच्या उदरात राहिले. किती वर्ष? ब्रह्माचे पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. हे नागवेचे पळून गेले रे, नागवेच पळून गेले रे, हे नागवेचे पळून गेले रे. नागवेच पळून गेले रे. ऐक खेळ्या तुझं सांगितलं जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळ्या तुझं सांगितलं जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. ब्रह्माचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्ष राहिले शुकाचार्य पुढं आईच्या उदरात राहिले. शेवटी भगवंतानी हात जोडले, शुकाचार्य बाहेर या, नाही तर मातृहत्येचं पातक लागेल तुम्हाला. शुकाचार्याने सांगितलं मी बाहेर येऊ शकत नाही. का? बाहेर आल्यानंतर हा वारा लागतो. कोणता? म्हणजे हवा नाही, मायेचा लागतो. बाहेर आलं की माणूस मी माझे हे लगेच लागतं बाहेर आल्याबरोबर. त्यामुळं मी बाहेर येऊ शकत नाही. मग भगवंतानी वचन दिलं, मी तुम्हाला माझा एक गुण देतो, वैराग्य. शुकाचार्य कुठे आहेत? भगवान वचन दिलं बाहेरून, मी माझा वैराग्य हा गुण देतो तुम्हाला. हे वचन दिलं. आणि भगवंताचे तसे गुण अनंत आहेत. मुख्य किती गुण आहेत? मुख्य गुण किती आहेत? 6. त्याच्यातला एक दिला कोणाला? शुकाचार्यांना दिला. निळोबरायने त्याचं वर्णन केलं. येसे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊन कर्णा हाती कीर्ती दिगंतरी मिरविली, ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बाजून ब्रह्म सनातन पाहविला. असं निळोबरायने वर्णन केलं. भगवंतानी वैराग्य हा गुण दिला. कुणाला? शुकाचार्याला. ऐका, हे वचन दिलं, मी माझा वैराग्य गुण तुम्हाला देतो. तुम्हाला हा अंगीकार लागणार, हा वारा लागणार नाही, या बाहेर. त्यावेळेला शुकाचार्य आईची डावी कुस फाडून बाहेर आले. किती वर्षांनी? ऐका, 12 वर्षानंतर आईची कुस डावी फाडून बाहेर आले. आले तर तिथंच इवळत रडत बसले. मग ते नागवेची पळून गेले रे. बाहेर आले असेच पळायला लागले, नागवच. आता प्रत्येक बापाला स्वतःला झाल्यावर आनंद वाटतो. काय? मुलगा झाल्यावर वाटतो ना, पण तुला मुलगी झाली ना. आज 5 दिवस झालेत. होऊ दे, चांगलं असतं ते. मुलीची अडचणच आहे, आणि आता काही अडचण नाही. पहिला अडचण होती, होंडा द्यावा लागायचं, लई माग लागावं लागायचं. आता काही नाही.
झाली पाहिजे. हा, पोरांचंही काही तसं खरं नसतं एवढं. तुमचं हाय जवळ येणं फिरणं काय तर वड बोलत आहेत सोना वर. कमी पडलं की मग पुन्हा सापट्याला नाही तर काकड्याला करावं लागतं. हा, विठाला विठाला भजन आहे बरं. इथं जाताना कीर्तन संपलं की तुम्हाला म्हणलंय. हा, मी बी येतो तिथं थोडा वेळ तुमचं ऐकतो. ते असं बोलणं झालंय आमचं अगोदर. पोरगी झाली म्हणून आलो, पोरग असतं तर आलो नसतो. शुकाचार्य पळू लागले, पण शुकाचार्यांच्या पिताश्रींना आनंद झाला. कोणाला? माहितच नाही ते कोणाचे होते ते. महर्षी व्यास. आनंद झाला, पण बाहेर आले आणि पळून गेले. व्यास माग पळू लागले त्यांच्या. शुका थांब, शुका. शुकाचार्य तसेच पळू लागले. पळू लागले. व्यास महाराज पळतात माग. मध्ये नदी लागली. त्या नदीवर अनेक महिला, कुणी कपडे धुतात, कुणी स्नान करतात. पण अनेक महिला स्नान करत होत्या, पण वस्त्र नव्हते अंगावर. आणि त्यांच्या जवळूनच पळत गेले. कोण? शुकाचार्य पळत गेले. पण त्यांना काहीच वाटलं नाही, कारण ते देह भानावच नव्हते ना. आणि तशी व्यक्ती जवळून कोणाच्या गेली, कशी गेली तर काय गेले ते निघून. आणि मागून ज्या वेळेला व्यास आले, बरं त्यांचं वय झालेलं आहे, विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, ते जवळ आल्यानंतर सगळ्या स्त्रियांनी आपल्या अंगावर घेतले. काय? त्यांना तिथंच थोडीशी शंका निर्माण झाली. अरे मी तर वयवृद्ध आहे, ज्ञानी, तपस्वी, माझं वय झालं, मी जवळ आल्यानंतर तुम्ही वस्त्र अंगावर घेतले म्हणजे लाजलाय तुम्ही. आणि माझा मुलगा 12 वर्षाचा वस्त्र नसताना तुमच्या समोरून गेला, तरी तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्यावेळेला त्या माता भगिनींनी सांगितलं, स्वामी महाराज, ते देहावरच नाही, ते पळून गेले, कपडे असो नाही तर नसो, तुम्ही बाणावेत ना, तुम्ही देहावर आहेत. तेवढंच कानाव गेलं पळत असताना. कुणाच्या? शुकाचार्याच्या. की मी म्हाताऱ्यापेक्षा सुद्धा बऱ्याच पोरांना वाटतं. आणि म्हणतात काही काही पोरं, महाराज पहिलं काय नव्हतं, आमच्या म्हाताऱ्याने काही, मी आल्यापासून, पण तू तर म्हाताऱ्याने विठाला विठाला त्याच्यामुळे हे तर नको ना विसरू. तो पुढं काय दिवा लावला, पण तुझा दिवा तर त्यांनी लावला, हे तर ध्यानात ठेव ना. तो तेवढंच ऐकलं आणि विचार केला की मी बाबापेक्षाही गेले पुढं राजा जनकाच्या दरबाराकडे. तिथं गेल्यानंतर सांगितलं, आत निघाले. आता तो राजा जनक आहे, तो काही सामान्य असताना संसारिक आहे, असताना कोणी संसारिक आहे. पण गणना होताना कुणात झाली? 4 आश्रम आहेत ना, संन्यास, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि ग्रस्त. असताना तो ग्रस्त आश्रमी, अनेक पत्नी आहेत, अनेक मुलं आहेत, मोठा परिवार आहे, वैभव आहे सगळं. पण वृत्ती अशा प्रकारची झालेली होती, ती संन्यासी ब्रह्मचार्यापेक्षाही श्रेष्ठ वृत्ती होती. तुकोबारांनी त्याचं वर्णन करताना असं वर्णन केलं, तुका म्हणे राज करिता जनक आगी माझी एक पावदळे, आगी माझी एक पावदळे. तुका म्हणे राजा करिता जनक आगी माझी एक पावदळे, आगी माझी एक पावदळे. महाराज म्हणतात, एका पायाला अनेक पत्न्या लुनी लावून त्या पायाचं मर्दन करतात.